मी पहिल्या दिवसापासून एकच मागणी करतोय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणी घ्यावा हा जरी त्या सरकारमध्ये तिन्ही पक्षाचा निर्णय असला तरी सुद्धा एकदा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ती पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। त्याचं कारण असं आहे की एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालंय मागच्या 5 वर्षात। त्याच्यामुळे दादांनी जर स्वतः पालकमंत्रीपद घेतलं तर मी त्याचं कौतुकच करीन आणि त्यांचं स्वागतही करीन। काल जसं तुम्ही म्हणाले होते की बीडमध्ये एकाच जातीचे अनेक अधिकारी आहेत, एक जिल्ह्यामध्ये किती टक्के अधिकारी हवे याची एक टक्केवारी असते, तर आता 30 ते 35% जास्त नव्हतं। काय वास्तविकता आहे बीडची? नाही, मी असं कधी आता निवडणुकीच्या नंतर असं कुठं बोललो नाही। काल मी काही बोललो नाही हा विषय, पण आपण बोलताय तर त्याचं उत्तर देणं मला क्रमप्राप्त आहे की बीड जिल्ह्यामध्येच नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये वेगळे वेगळे अधिकारी येत असतात जात असतात, पण आमच्या बीड जिल्ह्याला विशिष्ट प्रवर्गातले विशिष्ट समाजाचेच अधिकारी जास्त आहेत आणि हे विशिष्ट समाजाचे अधिकारी इथे येऊन अधिकारी असणं गैर नाही, प्रत्येक जणच काही चुकीचा असतो असं नाहीये, पण असं बीडला का घडतंय हे माहीत नाही आणि तेच काही अधिकारी असं वागतायत, विशेषतः पोलीस यंत्रणा असेल किंवा दुसरे कुठले अधिकारी असतील, पण पोलीस यंत्रणेच्या बाबतीत जर म्हणलं तर मलईदार पदं त्यांनाच मिळतात। म्हणजे आता मलईदार कुणाला म्हणायचं तर पोलीसच्या ह्याच्यात आता भाषेत जर सगळं विचार करायचा झालं तर LCB असेल, कुठल्या एखाद्याला रेती माफिया जास्त चालवायचा आहे, कुठं काय करायचं तर अशा ठिकाणचे बरेच काही पदं त्यांना बऱ्यापैकी दिले जातात। त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्याची शोकांकित आहे। एक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये वीर सावरकर यांच्या नावाने कॉलेज उघडत आहे, तुम्हाला काय वाटतं? आता सावरकर विषयी आपल्याला आदरच असणं, माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आदरच असला पाहिजे आणि तो आदर मला आहे, उलट चांगली गोष्ट आहे। ह्याचा बीडचा विषय होता, महत्वाचा मुद्दा यातला होता की तुमची काही मागणी होती काय? तुम्ही बोलताना असं बोलले होते की खटला जो आहे तो बीडच्या ऐवजी दुसरीकडे, सुरेश दस यांनी पण तशी मागणी केली आहे की भविष्यात खटला हा बीडच्या ऐवजी दुसरीकडे चालला। नाही, त्यांनी काय मागणी केली मी बघितली नाही, पण बीड जिल्ह्यातल्या संबंध जनतेचा या पोलीस यंत्रणेच्या कारकिर्दी जी मागची बघितली त्याच्यानुसार बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला वाटतंय की इथं जी काय हा आमच्या संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला याचा खटला जो आहे हा खटला बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर चालावा आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी परवानगी देऊन तो खटला खरंच पारदर्शी तुम्हाला हे करायचं आहे तर SIT जी नेमली त्याच्यातले अधिकारी सुद्धा बदला, जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या आणि जिल्ह्याच्या बाहेरचे मुंबईचे कुठले तुम्हाला अधिकारी कोण चांगले ही काय मी गृहखात्याला सांगायची किंवा CMला सांगायची माझी उंची नाही आहे, पण आदरणीय CM साहेबांनी आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जर विचार केला तर ते चांगले अधिकारी तिथं नेमू शकतात, तर चांगले अधिकारी IAS असणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT जर स्थापन केली तर बऱ्यापैकी चांगलं काम होईल आणि त्याच्यासाठी बीड जिल्ह्यातले जे काही अधिकारी घेतलेले DYSP असतील किंवा पोलीस उपनिरीक्षक असतील किंवा पोलीस निरीक्षक असेल असे जे काही पोलीस कर्मचारी असतील हे जर बाहेरचे घेतले तर ते SIT सुद्धा चांगलं काम करेल ही सुद्धा माझी मागणी आणि हा खटला सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाहेर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर चालावा आणि तो फास्ट ट्रॅकवर चालण्यासाठी असे बरेच खटले, गुजरातचे खटले आपल्याकडे बरेच चालले। आता कोणतरी म्हणलं की मी कायद्याच्या पद्धतीने जर विचार केला तर तो घेता येत नाही, बजरंग सोनवणे काही मागणी करू शकतात, पण माझी काही मागणी नाही आहे। संविधानानं जो मला अधिकार दिला आहे संविधानाच्या चौकटीत बसून मी ही मागणी करतोय आणि आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व त्यांचे सत्ताधारी पक्ष हा निर्णय घेईल आणि हा खटला बाहेर चालवण्याची परवानगी देईल असं मला वाटतं। मग तेलंगणा आहे, पलीकडे कर्नाटक आहे, अशा पद्धतीनं कुठं ना कुठं चालला पाहिजे, कारण तेलंगणा आपल्याला लगत आहे, परत कर्नाटकही आपल्याला लगत आहे, हा दोन्ही राज्यात पलीकडे जर कुठं चालवला तर आणखी सगळं चांगलं होईल असं मला वाटतं। संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत त्यांना आता पोलीस सुखरुती देण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते जेव्हा बाहेर जातील त्यांच्यासोबत गार्ड असतील तशी मागणी पण देणं गरजेचं आहे, कारण ते एवढी आमच्या जिल्ह्याची परिस्थिती खूप काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे, त्याच्यामुळं संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू जी धनंजय देशमुख आहेत एवढंच नाही तर त्यांच्यासोबत असणारा एक जो शिवराज होता त्यांना पण एक पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे, मला वाटतं त्यांना पण संरक्षण दिलेलं आहे आणि ज्यावेळेस बाहेर जातील त्यांना सुद्धा संरक्षण देण्याची गरज आहे, कारण काल त्यांना CID कार्यालय सुद्धा एका
व्यक्तीनं जाऊन आणि अनाधिकृत तिथं गेला आणि अनाधिकृत जाऊन त्यांनी तिथं CID कार्यालयात त्याला धमकावलं, तर एवढी जर मजल ह्यांची आहे तर हा तपास सुद्धा कसा किती चांगला होईल. CID कार्यालयामध्ये ज्यावेळेस ते गेले होते वेगळ्या कामासाठी, तर CID कार्यालयात दराडे नावाचे PI तिथं काय करत होते, त्यांची नियुक्ती तिथं आहे का, हे सुद्धा पोलीस प्रशासनानं डिक्लेअर केलं पाहिजे. पोलीस प्रशासनाला मी SP साहेबांना आता CIDच्या लोकांचे सुद्धा नंबर घ्यायचा प्रयत्न करणार आहे की हे दराडे नावाचे ते PI तिथं का होते, ते ड्युटीवर होते का, ते ड्युटीला नव्हते, ते मध्ये मध्ये का करतायत. दराडे, गणेश मुंडे अशा बऱ्याच अधिकारी आहेत. दराडेंचे कॉल डिटेल्स काढा तुम्ही. या मर्डर झाला तेव्हापासून दराडेंनी कुणाकुणाला फोन केलेत हे जर काढलं तर दराडे सुद्धा सापडतील आपल्या याच्यामध्ये. दराडे सुद्धा नक्कीच सापडणार आहेत. या दोघांचे सुद्धा कॉल डिटेल काढले पाहिजेत अशी माझी पोलीस यंत्रणेमार्फत मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं की बीडमध्ये समजा या प्रकरणाची सुनावणी झाली तर त्यावरती प्रचंड दबाव असेल, म्हणून आपण इतर राज्यांमध्ये याच्या संपूर्ण याची चौकशी, न्यायालयीन सुनावणी व्हावी अशी मागणी करताय का? हे बघा, आज जो प्रकार आपण बघतोय, ज्या दिवशी आरोपीनं मी सिलेंडर होणार आहे म्हणून सांगितलं त्याच दिवशी जवळजवळ 150 लोक CID कार्यालयात आले. एवढंच नाही तर त्यांना ज्यावेळेस केजला आणलं गेलं त्यावेळेस सुद्धा तिथं 1500 लोक जमला, घोषणाबाजी सुरू झाली, जणू का गड जिंकून आलेत असं केलं गेलं. आमचा संतोष अण्णा देशमुखचा मर्डर झालाय, त्यांचा खून झालाय, त्यांना असं टॉर्चर करू मारलंय आणि तुम्ही इथं येऊन घोषणा द्या हा जिंदाबाद तो जिंदाबाद, हे कितपत खरं आहे, ते कितपत योग्य आहे. त्याच्यामुळं असाच प्रकार जर न्यायालयाच्या परिसरात ही परिस्थिती होती, पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरामध्ये यांच्यावर हुसकावून लावायची वेळ आली, थोडंफार काय प्रसाद द्यायची वेळ आली असतील तर दिला असेल, ते काय मला तेवढं माहीत नाही, त्याचे काही पण काही झालं असेल, पण तिथून काढून घ्यावं लागले. अशी वेळ जर यांच्यावर येते तर मग आम्ही न्यायालयाच्या परिसरात जे असा धिंगाणा होतोय त्याच्यामुळं म्हणतोय की हा खटलाच तुम्ही बाहेर आणि हे आरोपी बीडच्या बाहेर ठेवा, कारण हे आरोपींना सुद्धा बीड जिल्ह्यात जर ठेवलं तुम्ही काही फायदा होणार नाही. माझ्या जे आजच्या तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं मागण्या आहेत की हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर, राज्याच्या बाहेर चालला पाहिजे आणि हे आरोपी सुद्धा तुम्ही तुमच्या चौकशीसाठी पुण्याला न्या ना, काय अडचण आहे. बीडलाच कशाला ठेवता. 14 दिवस 15 दिवस रिमांड मिळाल्यात, 9 दिवस कुणाचे मिळाले, ह्यांना सगळ्याला उचला पुण्याला. CID ऑफिसचे प्रमुख तर पुण्यातच आहेत, तर मग ही पुण्यालाच नेलं किंवा नाशिकला कुठं आणखी हरसूल जेलला जर ठेवायचं असेल, आता त्यांची काय प्रक्रिया, जेलला ठेवल्याच्या नंतर त्यांना तपासणी करता येत नसेल, CID पुण्यामध्ये करा ना. सर्वात सेफ पुणे आहे, कारण सर्वांचं पुणे म्हणजे आता माझं मत आहे, आता ही शेवट पोलिसला माहिती आहे कुठं काय करायचं, पण बीडला ठेवलं नाही पाहिजे. तुमचा भरोसा नाही कशावर? यंत्रणेवरती. मी या पद्धतीने अगोदर लोकांना माहिती होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती होतं, मात्र CIDला माहिती होत नाही. मी बघा, आपल्या पोलीस यंत्रणा, मुंबई पोलीस असतील आपले किंवा आता राज्याचे पोलीस असतील, या पोलीस यंत्रणेवर मी विश्वास करणारा माणूस आहे. पण आजची आमच्या बीड जिल्ह्यातली जर परिस्थिती बघितली तर ती खूप भयान आहे. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणेवर संशय घेण्यापेक्षा आमची अपेक्षा अशी आहे की पोलीस यंत्रणेला सर्व जनतेची भावना समजून घेऊन निपक्षपाती वृत्तीनं हा तपास केला पाहिजे. बीड जे आले तिथं काही कॉट आलेले आहेत, ते कॉट नक्की कशासाठी आले? पोलिसांसाठी आलेत असं सांगतात की पोलीस नाही. आता याचं उत्तर जे आहे ते पोलीस यंत्रणेनं दिलेलं आहे मला वाटतं, पण मला असं वाटतं की पोलिसांना झोपायसाठी पोलीस स्टेशनमध्ये जागा असते हे मी कधी ऐकलेलं नाही. जर आता नवीन नियम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निवेदन त्याच्यावर केलंय, मी त्याच्यावर काय बोललं पाहिजे, त्यांनी सुद्धा निवेदन असं केलंय की इथं पोलिसांना रेस्टच करायची नाही का, तर आपलं म्हणणं आहे की त्यांनी रेस्ट करावी, पण ड्युट्या त्यांना 8-8 घंट्याच्या असतील, 4 घंट्याच्या असतील, 12 घंट्याच्या असतील, त्यांच्या ड्युटीमध्ये त्यांनी रेस्ट कशी करावी. त्यांना रेस्ट करायला घर असेल, रेस्ट हाऊस असेल, वेगळं काहीतरी व्यवस्था असेल, पोलीस स्टेशनपाशी आरोपीजवळ तो झोपणार कर्मचारी असेल तर मला माहीत नाही किंवा माझ्या ऐकवात विषय नाहीये. पोलीस स्टेशनला झोपलं जातं हे मी पहिल्यांदा ऐकतोय, त्याच्यामुळे तिथं कशाला कॉट लागतात मला माहित नाही. एकंदर याच्यामधून दुसरा प्रश्न उपस्थित होतो, जर पोलीस स्टेशनमध्ये जर पोलिसांना झोपावं लागत असेल किंवा त्यांच्यावरती ओव्हर ड्युटीचा ताण असेल तर आगामी काळात राज्यामध्ये पोलीस भरती करण्यात यावी का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता हा प्रश्न आमच्या संतोष अण्णा देशमुखांच्या न्यायाचा आहे. त्यांच्या मर्डर झाला त्याच्या संदर्भात त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा सराचा आज सध्या जे चालतोय आम्ही जो मिशन आमचं ते हा राज्याची पोलीस यंत्रणा काय राज्यावर त्याच्यावर काही न बोलता माझा फोकस कशावर आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांचा मारेकरी जेवढे आहेत तेवढे पकडले गेले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. जे ह्याचा मास्टर माइंड आहे तो त्याच्यात येऊन त्याला पण फाशी झाली पाहिजे. अजूनही तीन आरोपी फरार आहे आणि काल ज्या पद्धतीने एक खुलासा झाला की अजित पवारांच्या ताफ्यामध्ये असलेली गाडी
ही वाल्मिकी कराड जो आहे त्याच्या मित्राकडे होती, ती गाडी पुण्यातील होती अशी माहिती आहे. तुमच्याकडे काय काय माहिती नाही आहे? नाही, हे बघा, मी काल पण बोलताना मला असं म्हणायचं की ही जी आदरणीय दादा ज्यावेळेस 21 तारीख होती, साधारणतः 21 तारखेला तिथं आले होते, तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता. त्याचा फोटो मी आपल्याला दाखवतो. मी विनाकारण कुठली गोष्ट खोटी बोलत नाहीये. तुम्हाला जर पाहिजे तर पुरावा मी देतो. तो तिथं माणूस होताच आणि तो तिथं काय चालत आला का? ज्याच्या नावावर गाडी आहे, ज्या माणसाच्या नावावर गाडी आहे तो माणूस तिथं तुमच्या एबीपी माझाच्या पत्रकारांनी त्याला विचारलं होतं की वा ही तुम्ही काय करताय म्हणून, म्हणजे तुम्ही इथं ह्याच गाडीनं आले का, ह्याच गाडीतून आले का? ते नाही म्हणत होतं. ते मी बघितलं, त्या चॅनलला मी बघितलं. तुम्ही सगळ्यांनी दाखवलं असेल, मला एका कोणाच्या चॅनलवर बोलायचं नाही, पण ही बघितलेली बातमी. आणि तोच माणूस आता आमच्या एबीपी माझाचे जी आमचे ही आहेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्या पाठीमागे तो उभा दिसतोय आणि ह्या फोटोमध्ये आहे. हे फोटो आहे माझ्याकडे. मी विनाकारण आरोप कुणावर करत नाहीये. माझ्याकडे काही पुरावा नसला तर मी बोलत नाहीये. मग याचा अर्थ माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येतंय त्याच्यासाठी वाच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे? अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी या आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता. माझा अजितदादावर आरोप नाहीये. माझा आरोप ह्या आरोपीला सहकार्य करणाऱ्या माणसावर आहे. मी काय बोलतो का त्याचं काहीतरी बोलताना कोणतरी म्हणले की बजरंग सोनवणेला प्रसिद्धी पाहिजे, बजरंग सोनवणेला काय पाहिजे. अरे बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला खासदार करून खूप मोठं प्रसिद्ध केलंय, त्याच्यामुळे मला प्रसिद्धी नाही पाहिजे. मला संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि मी बोलताना हा जो माणूस आहे, हा माणूस अजितदादा आले त्या दिवशी तिथं होता, मीन पवार साहेब आलो त्यावेळेस मी तिथं आलेला होता. जो म्हणजे हा जो कोण येते त्याच्यावर वाच ठेवायला होता आणि हिची बातमी आमच्या तिकडे देत होता या आरोपीला का ही आरोपीला घेऊन आला त्यावेळेस त्याची स्वतःच्या नावावर असणारी गाडी आहे. तुम्ही सर्च करून बघा, MS 23BG 2231 नंबरची गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर आहे ती सर्च करून बघा.